नमस्कार सर्वांना. उळकोटी तालुका मान इथे आज जी घटना घडलेली आहे, बांधावरची झाडं पाणंद रस्त्याची काम करत असताना बांधावरची झाडं तोडण्यात आली. ही खरंच हृदयद्रावक घटना आहे आपल्या तालुक्यासाठी. कारण की आज बघा, आपण विकासाच्या नावाखाली वृक्षतोड आणि विविध अशा गोष्टी करायला लागलो तर भविष्यात आपल्या या मान भागामध्ये जो दुष्काळ होता तो आता सध्याला हळूहळू बाहेर निघतोय. पण आता ती पुनरावृत्ती याची होईल का भविष्यात, याची गोष्टी आता जाणवू लागते. कारण की खरंच विचित्र प्रकार हा घडलेला आहे. आणि मी तो व्हिडिओ बघत होतो, त्यात आजीबाईंचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वडाचे असतील, पिपरणीचे असतील, चिंचेची असतील, लिंबाची झाडं, जी आपल्या बोरीची असतील, ही जी झाडं होती, जी आपल्या मान भागामधल्या नैसर्गिक परिसंस्थेत आढळणारी जी झाडं होती, त्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि आता आमची वन्यजीव संवर्धक म्हणून किंवा वन्यजीव अभ्यासक म्हणून आता आमची शासनाला हीच मागणी आहे, तर आजीबाईंचं जे नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे. आणि अशा गोष्टी ज्या घडतायत त्याच्यावर नक्कीच ह्याच्यावर ठोस धोरण आणि आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आज ही घटना पुळकोटीत झाली आहे, उद्या दुसऱ्या कुठल्या गावामध्ये, मान तालुक्यातल्या गावात होईल, आटपाडीत होईल, मान भागामध्ये अजून विविध गावांमध्ये होतील. तर ह्याच्यावर खरंच शासनाने, वन विभागाने ठोस कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्यावर सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. नेमकं आपण कशा पद्धतीने पुढे जातोय विकासाच्या नावाखाली, तर हे गोष्टी होणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.